नमस्कार मित्रांनो, मी गौतम वावड. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे प्रथम अध्याय समाप्त क्वेश्चन मार्क. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालाच असेल की प्रथम अध्याय समाप्त म्हणजे काय, कोणता अध्याय, कुठला अध्याय आणि तो खरंच समाप्त झालाय काय. हे कुठेतरी ऐकलं असेल, तुम्ही बसलाही असाल कदाचित अर्धा तास, 10 मिनिटं, 15 मिनिटं, पण हे कानावर तर तुमच्या कधीतरी पडलेलंच असेल. बरोबर आहे ना? अगदी बरोबर आहे. कारण सगळीकडे हे चालतं. मग ती कथा असते, पोथी असते, पुराण असतं, त्याच्यातून काही मिळेल न मिळेल हा पार्ट वेगळा असतो, पण ते करायचं असतं म्हणून केलं जातं आणि मग त्यामध्ये तिथं बसावं लागतं. असंच त्या पोथीला असेल किंवा ती जी काही स्टोरी म्हणूया आपण तिला, त्या ह्याची कथेमध्ये प्रकरणं असतात. त्या प्रकरणामध्ये पहिलं प्रकरण, दुसरं प्रकरण, तिसरं प्रकरण अशा स्टोऱ्या असतात त्याच्यामध्ये वेगवेगळे. परंतु एखादी जर स्टोरी बघितली तर त्याच्यामध्ये त्याचा पूर्वार्ध असतो, मध्यार्ध असतो आणि शेवट असतो. एक स्टोरी जर बघितली तर त्या स्टोरीमध्ये प्रथमतः त्या स्टोरीचं बॅकग्राऊंड सांगितलं जातं की काय आहे. दुसरं जर बघितलं तर त्यामध्ये त्याचा मध्यार्ध सांगितला जातो की मध्यमध्ये काय होईल याचं, आणि शेवटी त्याचा रिझल्ट काय निघाला, या स्टोरीची सार काय निघालं शेवट, किंवा त्याचा निकाल काय लागला किंवा रिझल्ट काय लागला, आपण असं बघतो. आणि हे सगळ्या स्टोऱ्यामध्ये चालतं. मग सत्य घटना असेल, एखादी स्टोरी लिहिलेली काल्पनिक घटना असेल, एखादी पौराणिक कथा असेल, तरी सगळ्यांमध्ये असंच असतं. आता मी तुमच्या डोक्यामध्ये गणगण करत असेल की मी नेमकं असं का म्हणतोय. तर मित्रांनो, विषय असा झालाय की जशी ही स्टोरी आहे, जर तिचा पूर्वार्ध हा चांगला असेल तर शेवट हा चांगलाच होईल. 99% खात्री, 1% सांगता येत नाही. स्टोरीचा पूर्वार्ध जर वाईटच असेल तर शेवट सुद्धा 99% हा वाईटच होणार, 1% खात्री नाही. मी असं का म्हणतोय? कारण चांगल्याचा रिझल्ट चांगला येईल, वाईटाचा रिझल्ट वाईट येईल. हे साधं गणित आहे. जे पेरलंय तेच उगवणार आहे. अगदी बरोबर, निसर्ग नियम आहे. त्याच पद्धतीनं मित्रांनो, आता तुम्हाला असं वाटत असेल की मी हे काय सांगतोय, तर मित्रांनो, भारत देशाने 1947 ला आपला भारत देश स्वतंत्र झालाय, 1950 ला रिपब्लिक झालाय, म्हणजेच भारत देशाने लोकशाही स्वीकारली, भारतीय राज्यघटना स्वीकारली. आणि त्या प्रक्रियेमध्ये भारत देशामध्ये असलेल्या विविध संस्था, म्हणजे तुमची ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, कॉर्पोरेशन असेल, नगरपालिका, महानगरपालिका, विधानसभा, लोकसभा, या सर्वांच्या निवडणुका ह्या दर 5 वर्षांनी होणार. आणि 5 वर्षामध्ये जनता ज्यांच्या बाजूला असेल त्यांना त्याचा कारभार, राज्यकारभार करण्याची संधी मिळणार. अशी ही लोकशाहीची प्रक्रिया आहे. आणि मग अशीच लोकशाहीची प्रक्रिया आता 2024ला या भारत देशावर निवडणुकीची वेळ आली. आणि ही जी प्रक्रिया आहे ही कंटिन्युअस प्रक्रिया आहे, ही न थांबणारी प्रक्रिया आहे. म्हणजे हिला पौराणिक म्हणू शकत नाही किंवा फार जुनी कथा म्हणू शकत नाही, चालू म्हणू शकत नाही आणि भविष्यात घडेल असंही नाही. तर ही कंटिन्युअस चालणारी प्रक्रिया आहे लोकशाहीची. आणि दर 5 वर्षांनी येणाऱ्या निवडणुका, मग या निवडणुका सुरुवात झाल्या म्हणजेच काय की निवडणूक आयोगाने एकदा निवडणुका डिक्लेअर झाल्या की त्या दिवशीपासून आचारसंहिता लागू. आचारसंहितेनंतर लोक फॉर्म भरणार, उमेदवारी डिक्लेअर करणार आणि त्याच्यानंतर लोकांसमोर जाणार, मतं मागणार आणि त्याचा रिझल्ट जो असेल तो उमेदवार विजयी, पराभूत, जे काही असेल ते. असे ह्या 3 टप्प्यामध्ये या गोष्टी चालतात. अशीच गोष्ट 2024 लोकसभेच्या इलेक्शन शनिवार दिनांक 16 मार्च 2024ला निवडणूक आयोगाने डिक्लेअर केल्या आणि आचारसंहिता लागू झाली.
आणि या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचं जर उदाहरण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये असलेल्या 48 जागा जिंकण्यासाठी महायुती आणि त्यांचे मित्रपक्ष म्हणजेच भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष, तर इकडं महाविकास आघाडी म्हणजेच काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यामध्ये तडजोडी चालू झाल्या. परंतु गेल्या 4 महिन्यापासून यांच्या बैठका होत आहेत. या 48 जागेचा तिढा सुटत नाही. जी परिस्थिती इकडे आहे महाविकास आघाडी आहे तीच परिस्थिती महायुतीमध्ये सुद्धा आहे. कारण महायुतीने म्हणजेच भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादी फोडलाय, शिवसेना फोडली आणि त्यातली मंडळी आपल्याकडे घेतली. म्हणजे आत्ताचं जर सरकार बघितलं तर अर्ध शिवसेनेचं अर्ध राष्ट्रवादीचं असं भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. आणि इकडे जर बघितलं तर विरोधी पक्ष काँग्रेस अर्ध शिवसेनेचं अर्ध राष्ट्रवादीचं आणि काँग्रेसचं सरकार आहे. हे सर्व परिस्थिती जर बघितली तर इलेक्शनला सामोरे जायचे, इलेक्शनच्या तारखा डिक्लेअर झाल्यात तरी 48 जागांचा तिढा मात्र सुटलेला नाहीये. आणि ही मंडळी आपल्या पद्धतीने आपल्या जागा वाढवण्याचा प्रयत्न करतायत आणि मिटिंगा मात्र घेत आहेत. ही सर्व परिस्थिती जी आहे, कारण ह्या स्टोरीची वस्तुस्थिती किंवा स्थिती काय आहे, महाराष्ट्र नेमका काय म्हणतोय, महाराष्ट्रातील जनतेचं काय दुखणं आहे यांच्याकडे अजूनही लोकांना घेणं देणं नाही. यांचा जागा वाटपाचाच तिढा सुटत नाही. आणि परिस्थिती किंवा पूर्वस्थिती जर व्यवस्थित असेल तर तिचा रिझल्ट पण चांगलाच येणार आहे. पूर्वस्थिती वाईट असेल तर तिचा रिझल्टही वाईट येणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये या 3 पक्षांमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटत नसेल तर मग खरंच या पक्षांना ही जी काही महाराष्ट्राची स्थिती आहे किंवा परिस्थिती आहे ही अनुकूल आहे का, इलेक्शन जिंकण्यासाठी अनुकूल आहे का, किंवा जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी ही परिस्थिती ते अनुकूल करू शकतात का, माहीत नाही. पण त्या लोकांना कॉन्फिडन्स आहे, कारण ह्या मंडळींनी सत्ता भोगलेली आहे. आणि त्यांना कॉन्फिडन्स कशाचा येतोय की भारतीय जनता पार्टीने जे सरकार आतापर्यंत चालवलं ते सरकार जर बघितलं तर महागाईचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे. इकडे जर बघितलं तर मराठ्यांना आरक्षण दिलेलं नाही तो प्रश्न आहे, ओबीसींचा प्रश्न आहे, शैक्षणिक क्षेत्रातले प्रश्न आहेत. हे सर्व बघितलं तर भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लोक आहेत असं यांचं मत आहे. आणि त्यामुळं ही मंडळी आपल्या पक्षाला किंवा काँग्रेस असेल, शिवसेना, राष्ट्रवादी आपलाच पक्ष कसा मोठा म्हणून या जागा वाटपाच्या तिढा किंवा यांचं भांडण चालू आहे आणि ते काही अजून मिटलेलं दिसत नाहीये. आणि मित्रांनो, अशी परिस्थिती असताना अजून एक लोकांसमोर एक परिस्थिती निर्माण आहे, ती म्हणजे वंचित बहुजन आघाडी. आता वंचित बहुजन आघाडी आज वर्धापन दिन आहे वंचित बहुजन आघाडीचा 24 मार्च 2019. आणि ह्या वंचित बहुजन आघाडीने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार आणि प्रसार केलाय, महाराष्ट्रामधला वंचित बहुजन घटकाला जाग केले. जो लोक राजकीय परिघाच्या बाहेर होता त्याला राजकीय परिघामध्ये आणण्याचा प्रयत्न केलाय. सर्व जाती धर्माची माणसं गोळा केली. त्यामुळं महाराष्ट्राचं वातावरण ढवळून निघालंय. आणि ह्याच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत माननीय बाळासाहेब आंबेडकर. म्हणजे महाराष्ट्रामधली जर परिस्थिती बघितली तर मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, ओबीसींचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे. इकडे वंचित बहुजन आघाडीने स्वतःचा एक मोठा मतदार तयार केलेला आहे. असं असताना हे 3 पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना म्हणजे महाविकास आघाडी अजूनही जागा वाटपामध्ये अडकलेली आहे, तिढा सुटलेला नाहीये. आणि जर असं बघितलं तर मग लोकशाहीच्या निवडणुकांना सामोरं जायचंय. आणि अजूनही पूर्व परिस्थिती जर आहे, जरी महाराष्ट्रातली जनता भारतीय जनता पार्टीच्या विरोधात असेल, परंतु ह्या 3 पक्ष किंवा त्यांना येऊन मिळणारा घटक पक्ष यांच्या फेवरमध्ये जर वातावरण तयार होत असेल तर यांना जास्तीत जास्त जागा मिळतील. अन्यथा लोक संभ्रमात जातील ना, हे ह्या 3ही पक्षांच्या लक्षात येत नाहीये. म्हणजे पूर्व परिस्थिती जर चांगलीच होणार नसेल तर यांचा मध्य काय होणार आहे, म्हणजे लोकांच्या समोर ही लोक कशा पद्धतीने जाणार आहेत, अजेंडा यांचा काय असणार आहे. आणि सेपरेट जर बघितलं तर
शिवसेनेची ताकद अर्धी झालेली आहे, राष्ट्रवादीची ताकद अर्धी झालेली आहे. म्हणजे जे लोक निघून तिकडे जाऊन भारतीय जनता पार्टीला मिळालेत तेही त्यांच्याकडे अर्धेच गेलेले. म्हणजे दोन्हीकडे ही अर्धे अर्धे आहेत, परंतु जागा ज्या आहेत ह्या पूर्ण मागण्याचा प्रयत्न करतायत. जसं की आपली ताकद अजून पूर्ण आहे. तिकडे अजितदादा म्हणतात की माझी ताकद पूर्ण आहे, शरद पवार इकडे म्हणतात माझी ताकद पूर्ण आहे, तिकडे उद्धव ठाकरे म्हणतात माझी ताकद माझ्या बरोबर आहे, तर तिकडे एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री म्हणतायत की सर्व समाज माझ्या मागे. भारतीय जनता पार्टीला एक वेगळाच विश्वास आहे. ही सगळी वस्तुस्थिती बघितली आणि वंचित बहुजन आघाडी मात्र या सर्व गोष्टीवर डोळे लावून बसलेली आणि त्यांनी सांगितले की आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला महाविकास आघाडीमध्ये जायचंय. कारण टार्गेट काय, तर भारतीय जनता पार्टीला कोणत्याही परिस्थितीमध्ये पराभूत करायचंय. अशी परिस्थिती असताना मात्र काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल यांच्या सभा यांच्या चालू आहेत. काँग्रेस पक्षाने तर आपली पहिली यादी डिक्लेअरही केली आहे. ऐका, महाराष्ट्रातली पहिली उमेदवारी यादी जाहीर झालेली आहे. यामध्ये पुण्यातून रवींद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर झालेली आहे, तर सोलापुरातून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. कोल्हापुरातून शाहू महाराज यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. आताच्या क्षणाची ही फार महत्वाची बातमी. काँग्रेसच्या गोडातून नांदेडमधून वसंतराव चव्हाणांना संधी देण्यात आलेली आहे, तर अमरावतीमधून बळवंत वानखेडेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे. कालच झी24 तास ही बातमी दिली होती आणि आता या बातमीवर शिक्कामोर्तब होत आहे. काँग्रेसची पहिली यादी, महाराष्ट्रातल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झालेली आहे. यामध्ये पुण्यातून रवींद्र धंगेकर, सोलापुरातून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. नांदेडमधून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आताच्या क्षणाची महत्वाची बातमी. काँग्रेसच्या गोडातून लोकसभेसाठी महाराष्ट्रातून काँग्रेसची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे. कालच मल्लिकार्जुन खरगे यांच्याबरोबर महाराष्ट्रातल्या नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये महाराष्ट्रातल्या 7 उमेदवारांबाबत चर्चा करण्यात आली होती. अमरावतीमधून बळवंत वानखेडेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे. लातूरमध्ये शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. नंदुरबारमध्ये गोवाल पाडवी या जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाहीये. मग हे एकत्र कसं येणार आणि वातावरण फेवर कसं होणार? आणि त्यातली त्यात वंचितने गेल्या 5 वर्षामध्ये जे काही वातावरण निर्माण केले त्याच्यामुळे वंचितला जे फेवर वातावरण मिळाले हे या लोकांच्या लक्षातच येत नाही. आणि वंचित जर बाहेर राहिला तर यांची पूर्व परिस्थिती जर योग्य नसेल तर ही लोकांसमोर कसं जाणार आहे? आणि लोकांसमोर जाताना जर योग्य मुद्दे मांडले नाहीत आणि योग्य मुद्दे जर लोकांच्या समोर योग्य पद्धतीने गेले नाहीत तर लोक या लोकांना कसं स्वीकारणार? आणि मग जर अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर ना भारतीय जनता पार्टीवर लोकांचा विश्वास राहिलाय आणि ज्यांच्यावर विश्वास ठेवायचा त्यांचा जागा वाटपाच्या तिढ्यावरती अडकून पडलेत. मग नेमकं लोकांनी करायचं काय? संभ्रमात लोक जातील ना. त्यामुळे रिझल्ट जे आहेत, जे यायला पाहिजे ते येणार नाही. आणि मित्रांनो, मी तुम्हाला आता प्रश्न विचारतोय की जर अशी परिस्थिती असेल तर मग अशा परिस्थितीमध्ये मी जे म्हणलं की पहिला अध्याय समाप्त क्वेश्चन मार्क, ही पहिली पूर्वस्थिती आहे लोकशाही इलेक्शन मधली. लोकसभेच्या उमेदवारांची जी काही जुळवाजुळव करायची किंवा पक्षांनी जे काही गठबंधन करायची ही पूर्व परिस्थिती, ही जर योग्य झालेली नसेल आणि अशीच वस्तुस्थिती राहिलेली असेल तर मग पहिला अध्याय योग्य प्रकारे समाप्त होतोय का? क्वेश्चन मार्क. परिस्थिती खरंच भारतीय जनता पार्टीला हरवण्यास योग्य आहे का? बरोबर आहे. आणि इथं अध्याय समाप्त होतोय का? तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो? माझं तरी मत आहे की इथे हा पहिला अध्याय समाप्त होत नाही. कारण महाराष्ट्रामधला मराठा आरक्षणाचा प्रश्न खूप मोठा आहे. मराठा वर्ग 31% महाराष्ट्रामध्ये आहे आणि मग या मंडळींनी जो आता स्टंट घेतील तो खूप मोठा फॅक्टर या इलेक्शन मध्ये स्वतःचं अस्तित्व दाखवणार आहे. आणि जर आज तुम्हाला महत्वाचं सांगतो की 24 मार्च 2024 जरांगे पाटलांचं जे काही आंदोलन चाललंय 5 महिन्यापासून आरक्षणासाठी, ह्या भारतीय जनता पार्टीने वेळोवेळी त्यांना
फक्त आश्वासनं दिली आणि खिरापत वाटल्यासारखं फक्त भाषण केली, पण त्यांच्या पदरात काही पडलं नाही. त्यांची निराशा झाली. त्यामुळं पूर्ण मराठा समाज आत्ता भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहे. तो महाविकास आघाडीला कॅश करता येईल का नाही सांगता येत नाही. परंतु पवार साहेबांनी सुद्धा 4 टर्ममध्ये मुख्यमंत्री असताना मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही. तो प्रश्न त्यांच्याकडे आहे. महाविकास आघाडीमध्ये पवार साहेब आहेत, काँग्रेसही आहे, मग शिवसेनाही आहे. मग या दोघांनी जर प्रश्न सोडवले नसतील आणि जर महाराष्ट्रातील जनता राष्ट्रवादी म्हणजेच अजितदादा असेल, एकनाथजी शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, यांच्यावर नाराज आहे की नाही हे बघा व्हिडिओ काय म्हणतो. कसा झाला बापू तू आघात आरते हे तर हा माझ्याला बघितलं, यांच्यावर नाराज आहे. तसं इकडं काँग्रेसवरही तसेच नाराज आहेत की त्यांनी आमचा प्रश्न सोडवला नाही. शरद पवारांनीही नाराज आहेत. मग नेमकं काय व्हायला पाहिजे? तर वंचित घटक, वंचित बहुजन आघाडी अजूनही बाहेरच आहे. तो मात्र यायला आतमध्ये ही लोक घ्यायला तयार नाही आहेत. आणि मग ही वंचित बहुजन आघाडी जर आतमध्ये येत नसेल तर मग पहिला अध्याय कसा पूर्ण होईल मित्रांनो? आणि पवार साहेबांवरही मराठा समाज बऱ्यापैकी नाराजच आहे. आणि जरांगे पाटलांनी 24 तारीख डिक्लेअर केली की आम्ही 24 मार्चला आमची स्ट्रॅटेजी किंवा आमचं काय आम्ही ठरवणार आहे ती त्यांची बैठक आता चालू असेल. आणि त्याच्यामध्ये जे ठरेल ती पूर्व परिस्थिती म्हणजेच 2024च्या इलेक्शनमध्ये महाराष्ट्रामध्ये हा जो फॅक्टर जो आहे मराठा आरक्षणाचा, हा फॅक्टर वंचित बहुजन आघाडी सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलंय ऐका. आजच सकाळी आम्ही सांगितलं की आमचं जे ठरलेलं आहे ते 26 तारखेपर्यंत आम्ही थांबणार, नाही तर 26ला आमची जी भूमिका आहे ती आम्ही देणार. त्याच्यामध्ये एक भूमिका आम्ही असं इथं मांडलेली आहे की आमच्या मदतीने काँग्रेस पक्ष 7 जागा ज्या जिंकू शकतात त्या 7 जागा त्यांनी असताना आम्हाला कळवाव्या. आम्ही असताना कुठे थांबलोय असं नाहीये. आम्ही असताना मूव्ह वरती आहोत. 26 तारखेला आम्ही आमची स्ट्रॅटेजी डिक्लेअर करू, कारण आम्हाला हे अजून घ्यायला तयार नाही आहेत. म्हणून मित्रांनो मी असं म्हटलंय, जरी पूर्व परिस्थिती अशी असेल आणि त्याचा रिझल्ट जर योग्य आणायचा असेल तर या मंडळींना ते लक्षात आलं पाहिजे. आणि ते लक्षात आलं तरच या इलेक्शनचा, लोकसभेच्या महाराष्ट्रातील पहिला अध्याय या ठिकाणी पूर्ण होईल, अन्यथा पूर्ण होत नाही. आज जरांगे पाटील काय म्हणतायत किंवा काय ते ठरवतायत त्याच्यावर सर्व अवलंबून आहे. 26 तारखेला बाळासाहेब ठरवतील त्यावर अवलंबून आहे. आणि जर वेगळंच एखादी आघाडी निर्माण झाली, म्हणजे तिसरा पर्याय अजून जर आला, म्हणजे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा, ओबीसी, वंचित बहुजन आघाडी हे जरी एकत्र आले तर तिसरा पर्याय उभा राहील. मग इलेक्शनच्या किंवा ह्या प्रक्रियेचा पहिला अध्याय अशा प्रमाणे समाप्त होईल, अन्यथा होऊ शकणार नाही. म्हणजे ह्या अध्यायाचा भाग जो आहे तो मराठा आरक्षणावर, वंचित बहुजन आघाडीच्या डिक्लेरेशनवर बाळासाहेबांच्या 26 तारखेला कळेल आणि त्यानंतरच हा समाप्त होईल असं माझं मत आहे. तुमचं मत काय आहे मित्रांनो? तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात नाही? कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद.